बँकेची आज बैठक झाली, खेळीमेळीचं वातावरण झाली, थोडा गदारोळ झाला, ते काय वाटतं आपल्याला? आता मीटिंगमध्ये ठीक आहे, मीटिंगमध्ये सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, काही गोष्टी झाल्या नाहीत. अशा गोष्टीच्यामध्ये मीटिंगमध्ये ज्या सभासदांचे प्रश्न असतील ते सगळे मार्गी लागणं पाहिजे होते. ज्यांनी प्रश्न विचारले त्या सगळ्यांची उत्तरं मिळणं काय अपेक्षित होतं, काय भेटले नाहीत, काय भेटलेत. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. विद्यमान आमदार गिरीश मोहिते यांनी जोरदार तयारी केली आहे. त्यांनी सांगितलं मी उभं राहणार नाही, सगळ्या तालुक्यांनी ऐकले, त्यामुळे ते मला वाटत नव्हते राहतील. ते फक्त म्हणतात उभं राहायचं, ते कोणतरी दुसरा राष्ट्रवादीचा एखादा आमच्या दिनेश शेठ सारखा कार्यकर्ता देऊन उभं करतील, पण ते उभं राहणार नाही. नाही नाही नाही, ते उभं राहत नाही. त्यांना त्यांचा पराभव दिसतोय, त्यामुळे ते उभं राहणार नाही 100%. मंत्रिपदाची ऑफर दिली. काय नाही, ते फक्त गाजर दाखवले त्यांनी, ते काय होत नाही त्यांचं. नाही होणारच नाही, ते निवडूनच येणार नाही, तो विषयच काय तर. त्यांनी उभं राहून जागा जागा कमी होईल उभं तिकीट दिलं. जर त्यांना महायुतीकडनं तिकीट मिळालं तर नाही, पहिली गोष्ट तिकीटच भेटणार नाही, त्यामुळे हे विषयच नाही येणार. भेटणारच नाही. पहिली गोष्ट त्यांनी ठरवलं तिकीट देणारच नाही, तर विषय येतच नाही. त्यांनी सांगितले, मागचा दिलेले शब्द मला एवढं माहिती आहे, दिलीप मोहिते दिलेले शब्द 100% पाळणारा माणूस आहे, त्यामुळे ते त्यांनी सांगितलं मी उभं राहणार नाही, ते 100% राहणारच नाही उभे, त्यामुळे विषय येतच कुठं तो. मतदारांचं काय नाही. दोन पाच लोक महायुतीकडे भरपूर प्रबळ दावेदार आहेत, भरपूर लोक आहेत, भरपूर तरुण लोक आहेत, ती उभे राहतील आणि चांगल्या प्रकारे तालुक्याचा विकास करतील. आता ज्यांना तालुक्यात संधी दिली त्यांनी थांबावं आणि दिलेले शब्द पाळावं. आणि मला पण माहिती आहे, गॅरंटी येते 100% शब्द पाळतील भाऊ. आता आशिष लोक कुजबुज करतात आमच्या पैसे भाऊ, आमचं अन्न उभं राहणार नाही, आमदार सांगते. अहो कुणी जर कुठला नेता जर आला तर त्या नेत्यांना सांगणंच आहे ना बाबा, आपण काहीतरी लोकांचं सांगितलं पाहिजे, बाकी काही नाही उद्देश ना. काय सांगितलं असं थोडं आहे. पूर्ण तयारी केली. अहो ते बघा, त्यांनी तयारी करणं बघा, आमदार आहे मग त्यांना वाटतंच ना. ते अचानक ते म्हणतील बाबा मी नाही, आता मला कोणतरी उभं करा. मी दिलेले शब्द तालुक्यात जनतेला शब्द दिला आहे, मी मागच्या भावनिक कोण लोकांचं मतं मला लोकांनी दिली होती, पण आता मी काय उभं राहणार नाही. पण अजित पवारांची सभा झाली, अजित पवारांनी लाल दिवा देण्याचं एक आश्वासन दिले. अहो मागच्या 5 वर्षापूर्वी पण तोच शब्द होता, लाल दिवा कुठं दिला तेव्हा? नाही 10 वर्षापूर्वी पण भाऊभूती शब्द होता दिनेश शेठ, त्यावेळेस पण नाही दिला. ते फक्त गाजर दाखवायचं काम केलं, बाकी काहीच केलं नाही. महायुतीमध्ये जर आमदार झाला तर लाल दिवा मिळेल का? हे बघा, पहिली गोष्ट महायुतीत आमदार झाल्यानंतर कुठला पण माणूस समजा 100% बघा, तिकीट जर कापलं तर 100% महायुतीचा आमदार होईल, हे 100%.